सुप्रभात मित्रांनो, आजच्या सुंदर ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे। आजचा ब्लॉग एकदम भन्नाट होणार आहे। आज माझ्यासोबत आहे इकडे सुयोग, इकडे नरेश। आजचा ब्लॉग शेवटपर्यंत बघा, कारण आम्ही एका चांगल्या लोकेशनला जाऊन मस्तपैकी आज पार्टी करणार आहोत। आता आपण बाजार घ्यायला चाललो आहोत। बाजारात चिकन घ्यायचंय, मासे घ्यायचे, जे काय असेल ते सगळं आता सामान घेण्यापासून तयारी आहे। तर चला सामान घेऊया मित्रांनो। परत मण्याकडे आलोय। काय रे हे हवंय ना तुला? पनीर टिक्का मसाला मिक्स। हा एकमेव माणूस आहे ना हा व्हेज मध्ये आहे त्यामुळे आणि चोचले जास्त आहे। हे नको ते नको, तर त्याला ही रेडी मिक्स ग्रेव्ही घेतोय, म्हणजे त्याच्यात पनीर टाकलं की विषय संपला आहे की नाही। मित्रांनो मटन मसाला घेतलाय आणि पनीरची ग्रेव्ही घेतलाय। आता पनीर घ्यायचंय, टोमॅटो, कांदा, तांदूळ, सगळ्या गोष्टी घ्यायच्यात, मिरची, आलं घ्यायचं, लसूण घ्यायचंय, भरपूर गोष्टी आहेत। सगळ्यांना लवकर बोलवलं होतं पण अजून पण बाकीचे पण आले नाही। हा लेट येणार मेंबर लवकर आलाय, तर बाकीचे आल्यावर आता बघूया, पटपट सामान घेऊया। अरे चांगले काढ काका। आलं लसूण पेस्ट द्या, 2 घे 2। थोडा कांदा जास्त घेऊन ठेवूया, 1 किलो घेतला होता पण 1.5 घेऊया, म्हणजे आपल्याला त्याचं काहीतरी कोशिंबीर करता येईल। मिरची लागेल, मिरची, कोथिंबीर, काकडी पाव घे, काकडी जास्त नको आहे। मिरची घेतली किती? 100 ग्रॅम। टोमॅटो लागेल 1 किलो। खूप एक्सपिरियन्स आहे होय ना। दही घेतलंय, भाजी घेतलेली आहे, कांदा, त्याच्यानंतर कोथिंबीर घेतली, मिरची घेतली, सलाड साठी थोडस गाजर आणि काकडी घेतलेली आहे। तर असं सगळं घेतलेलं। आता फक्त राहिलंय मटन, राहिलंय तूप, राहिलंय आणि पनीर राहिलंय, आणि घरातली भांडी वगैरे जी घ्यायची आहेत ती घ्यायची आहेत, आणि आपण फक्त निघायचंय बस। अजून 2 मेंबर यायचे, आपले आले की लगेच निघूया। आज बरेच जण होतो त्यामुळे आपण नरेशची इको घेऊन चाललोय। आपल्या गाडीमध्ये 4च बसतात मोगलीमध्ये, या गाडीमध्ये काय 7-8 जण बसून जातात सहज। काय सचिन 8:30चं टायमिंग ठरलं होतं, हा वाजले किती? ओके सॉरी बस। मित्रांनो नमस्कार। सन्मुख गेलाय तिकडं तांदूळ घ्यायला, आता मी आणि स्वप्नील आलोय इथं मच्छी घ्यायला। आपला आबरार आहे, आपल्याला रेग्युलर मच्छी देतो, त्याच्याकडनं आपण थोडं बघूया काय काय घ्यायचं ते। ओके, तर सगळी चांगली मच्छी। मित्रांनो सगळी तयारी झाली, आता नंतर कीर्तन आलाय बघा। पाठीमागे आपलं स्वप्न आहे, इकडे सचिन आहे आणि पुढच्या बाजूला नरेश आणि सुयोग आहेत। तर सगळी तयारी झाली, फक्त आता घ्यायचं मटण। आणि मटण माझ्या माहितीनुसार सगळ्यांच्या मताने की साखरप्यामध्ये मटण चांगलं मिळतं, कोवळं मिळतं। तर त्यासाठी आम्ही आता चालू साखरप्यामध्ये, आणि साखरप्यामध्ये मटण घेऊन आता पुढे जाणार आहोत, जिथे आपल्याला जेवण करायचंय। मित्रांनो साखरप्यामध्ये आलोय, आणि साखरप्यामध्ये आज तुम्हाला सांगतो रविवार आहे आणि बाजार आहे इकडचा पण, त्यामुळे गाडी खूप लांब लावायला लागले। मित्रांनो मटण घेऊन झालंय आणि भूक लागली, त्याच्यामुळे केक घेतलाय, बिस्किट खाल्लेलं आहे थोडं। 10 रुपये सीट, 10 रुपये सीट, 10 रुपये सीट, 10 रुपये सीट। किती जण आहेत? 4 हा 4 जण आहेत ना, जागा आहे गाडी भरायची आहेत। मित्रांनो आम्ही आता लोकेशनवर आलोय, तुम्ही बघू शकता। या साईडला एक डॅम आहे, आज आपण डॅमच्या इथे आपण कुकिंग करणार आहोत। सगळं सामान वगैरे गाडीतनं काढायला सुरुवात झाली। तिकडे आपला गॅस लागतोय, इकडे एक चूल होती अगोदरच, त्यामुळे आम्ही निर्णय घेतला की इथेच थांबायचं, आणि तिकडे गॅस आणि इकडे चुलीवरती आपला भात आपण ठेवू, असं आत्ता तरी आपण ठरवलंय। इकडे पाण्याचा जार आणलेला आहे नरेशने। मित्रांनो इकडे कांदा कटिंग झालाय, आणि आता सुयोग आणि नरेश मिरच्या कटिंग करतात, आणि ते सचिन आता मटण आहे ते मॅरिनेट करतो मस्तपैकी। मित्रांनो मासे बघा मस्त एकदम फ्राय होतात। ऍक्च्युली 2-3 पीस खाऊन संपले सुद्धा, आणि आता हे 3 पीस आहे, अजून 1 पीस आहे, आणि बोंबील पण आणलेले आहेत। काय सुयोग? होय, सुयोग तिकडे भात करतोय, आणि इकडे बोंबील आहेत बघा, ते पण फ्राय करायचे आहेत आपल्याला। मित्रांनो थोडा वारा आहे, त्यामुळे गॅस थोडा स्टेबल लागत नाहीये। मित्रांनो आता आपण जिथे आहोत ना, क्लायमेट बघा किती मस्त झालंय। ते बघा तिकडे जे डोंगर आहेत ना ते पूर्ण धुक्यामध्ये गेलेत, म्हणजे ढग उतरलेत खाली, आणि पावसाचं वातावरण झालंय। बराच वेळ तसं पावसाने मेहरबानी केली होती, पण आता बघताय थोडे थेंब पडतात पावसाचे, म्हणजे पाऊस यायला झालाय। इकडे आहे ना बोंबील फ्राय करायचं चाललंय। सुयोगला बोंबील फार आवडतात, त्यामुळे तो आवर्जून बाजारातनं त्याच्यासाठी बोंबील घेऊन आलाय, पण आता त्याला शिल्लक राहतील की नाही सांगता येत नाही काय रे, कारण डिमांड खूप वाढले काय रे सुयोग? तो तिकडे स्वप्न आहे, स्वप्न भात करतोय बघा। सचिन मासे कसे झाले होते? छान झाले खरोखर ना, मस्त ना केतन? मित्रांनो आपण आता मटण बनवायला सुरुवात केली, चूल पेटवलेली आहेत मगाशी। आता त्याच्यामध्ये तेल टाकलंय, आलं लसूण, त्याच्यानंतर कांदा। चुलीवरचं मटण, चुलीवरती पहिल्यांदाच अनुभव आहे माझा, फर्स्ट टाइम चुलीवर करतोय। पूर्ण कांदा आहे ना तो ब्राऊन होते। होय होय नक्की आहे ना, मजा येईल ना।
आता असं झालंय की पाऊस येतोय बघ तिकडे किती ढग आले त्याच्यामुळे मटण खायला भेटतंय का काय ते कळना झालंय. भेटणार. सुरमई कशी आली मस्त नाही? हा मस्त आवडली ना? नाथ तुला मला लय आवडली, मला लय आवडली. एक नंबर. आज बहुतेक आपल्याला जेवण मिळेल असं वाटत नाही काय रे? स्वप्न काय मटण टाकलं ना आता? हो 3:30 वाजले आणि आपण जेवणार कधी? बहुतेक 5 वाजणार. ही ट्रिप लक्षात राहील की नाही? एकदम भारी भावा. आता वाजताय 4 वाजले तरी अजून जेवण पदरात नाही. नरेशला आमच्या व्हेज असल्यामुळे ना पनीरची रेडीमिक्स ग्रेव्ही आणली होती आणि त्याच्यासाठी बघा मस्तपैकी पनीर बनवलेला आहे. काय नरेश? पनीर मखनी नाही, टिक्का मसाला, पनीर टिक्का मसाला. तर बघा एकदम मस्त भारी दिसतंय बघा एकदम. हा पनीरच पनीर, भरपूर पनीर टाकलेलं, भरपूर पनीर. आणि केतनसाठी खास हे बोंबील आणले होते, ते केतन खातो. गप बघा, तुला आवडतात म्हणून बोंबील आणले होतेस तू. मी केतनसाठी घेतले बोंबील. पण संपवलं नाही ना, हे वेगळं आहे. मित्रांनो फर्स्ट टाइम आहे ना बकऱ्याचं मटण आणलं होतं, त्यामुळे किती वेळ लागतं शिजायला किंवा काय ते माहिती नाही, पण बराच वेळ झाला. नरेशचं जेवण लवकर झालंय शाकाहारी असल्यामुळे आणि पनीर टिक्का मसाला आणि राईस खातोय. नरेश झालंय? खरंच झालंय चांगलं? बघा बघा इकडे पण जरा सेल्फ सर्व्हिस आहे. मित्रांनो आम्ही बसलोय ना, हा वरनं कालवा आहे, म्हणजे मला वाटतं धरणाचा आउटलेट असेल होय ना सुयोग? काय म्हणतात त्याला? कॅनल मी कालवाच ना. हा तर हा कालवा आहे आणि त्याच्या खाली आम्ही आता बसलोय. पाऊस आता आलाय बऱ्यापैकी, आता सुरुवात झाली. त्या लोकांना जरा लागत असेल पाऊस आहे ना? हो जरा आम्ही बाहेर बसलोय ना. बाकी मटण झालंय. एवढं सवय नसल्यामुळे एवढं चांगलं नाही झालं, पण ठीक आहे. भूक भागली, उशिरा का होईना. 5 वाजलेत आत्ता, अक्षरशः म्हणजे 5 वाजलेत. दुपारचं जेवण आत्ता आम्ही जेवतोय, कारण जेवण करायची तसं फार सवय नव्हती. विशेषतः मटण शिजवलेलं नव्हतं कधी, ते पहिल्यांदा होतं. सगळ्यांचाच अनुभव पहिला मस्त झाला, पण खूप मजा आली. फक्त पावसाने मेहरबानी केली आणि आता थोडंसं म्हणजे जेवायला थोडंसं एक 10-15 मिनटं थांबलं असतं तर आणखीन भारी झालं असतं, पण जोरात पाऊस येतोय, लवकर आवरतो. मित्रांनो साखरप्यामध्ये दुकान आहे, म्हणजे मेडिकल स्टोअर आहे, मॉडर्न केमिस्ट. तर या मित्राचं आहे अथर्व सप्रे आणि सगळेजण आईस्क्रीम खायला आलोय. जे नवीन व्ह्यूअर्स असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांमध्ये शेअरसुद्धा करा. पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय.